महत्त्वाचा या आजच्या कार्यक्रमाचा जो भाग आहे त्याच्याकडे आपण वळूया. 40 आणि पुढं असा आमचं टायटल आहे त्याचं. तर बघूया काय काय त्याच्यामध्ये येते. 40 वर्षाचा प्रवास म्हणजे केवळ कालरेषा नाही, तर अनुभवांचा साठा, संघर्षाची शिदोरी आणि यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा. आज आपण या प्रवासातील काही मौल्यवान विचार, प्रेरणादायी आठवणी आणि संस्थेच्या कार्यदृष्टीचा वेध घेणार आहोत. संस्थेच्या 2 प्रेरणादायी व्यक्तिमत्वांकडून, संस्थेच्या संस्थापिका व विश्वस्त शिक्षणतज्ञ डॉक्टर मॅक्सिन बन्सन आणि संस्थेच्या उपाध्यक्षा शिक्षणतज्ञ डॉक्टर मंजिरी निमकर, या दोघींच्या विचारांबद्दल, कार्याबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यासाठी येत आहेत संस्थेच्या सचिव श्रीमती मधुरा राजवंशी आणि संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री प्रकाश अनबुले सर. तर आपण 40 आणि पुढे काय या मुलाखतीचं इथं हे करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुढे विराजमान व्हावं. नमस्कार सर्वांना. मॅक्सिनाजी, मंजुताई, आज या व्यासपीठावर तुमच्या दोघींसोबत बसताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि कृतज्ञतासुद्धा मनात दाटून आली आहे. आम्ही दोघंही, मी आणि प्रकाश, तुमचे विद्यार्थी राहिलो आहे आणि गेली अनेक वर्ष तुमच्यासोबत काम करतो आहे. तेव्हा खरं तर हा आपल्या सगळ्यांचा मिळूनही प्रवास गेल्या 40 वर्षांचा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हा जो सगळा प्रवास होता, त्या प्रवासाचे पैलू काही आपण इथं उपस्थित जमलेल्या सगळ्यांसाठी काही प्रश्नोत्तरांमधनं उलगडूया. तर सुरुवात करूया. मॅक्सिनाजी, तुम्हाला खूप जणांनी खूप वेळा हा प्रश्न विचारला असेल, प्रगत शिक्षण संस्था का, कशी सुरू झाली? अगदी एका वाक्यामध्ये सुरू म्हणायचं असेल तर आम्ही 1978मध्ये काही मुलांना हे गोळा केलं आणि सुरू केलं. पण त्याला काही अर्थ नाही. थोडंसं समजण्यासाठी बाकीचं बरंच म्हणजे जुनं इतिहास सांगायचं आहे. एकदम मागे न जाता आपण 12 वर्षापूर्वी म्हणजे 1978 साली प्रगत शिक्षण संस्थेचं काम सुरू झालं. पण त्याच्या अगोदर 12 वर्ष मी फलटणमध्ये होते. मी 66 साली तिकडे गेले होते लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करायला, सोशिओ लिंग्विस्टिक्स, फलटणच्या भाषेबद्दल. म्हणजे खास अवलंबून असलेली भाषा असते की नाही, म्हणजे ब्राह्मण शुद्ध बोलतात आणि अब्राह्मण शुद्ध बोलत नाही, ही कल्पना मला बघायची होती. म्हणून 6-7 वर्ष त्याच्यामध्ये मी हे काम केलं आणि शेवटी 73 साली ते काम संपलं. आणि तो वेळ माझ्या लक्षात आलं की मला इथे कायमचं राहायचं. म्हणून मी हे नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि 6 वर्षानंतर शेवटी ते मला मिळालं. आणि त्यावेळेस मी संपूर्ण मोकळे होते. थिसिस आता संपलं, नागरिकत्व आहे आणि कुठेतरी खूप पूर्वीपासून या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्र आणि फलटणमध्ये काहीतरी चांगलं काम शिक्षणामध्ये करायचं, विशेषतः वंचित मुलांच्यासाठी, अशी कल्पना होती. 78मध्ये एक निवडणूक झाली होती आणि पराभूत आणि विजयी लोक सगळे सेंट्रल बिल्डिंगमधनं हे बाहेर पडत होते. आणि माझ्याजवळ एक लहानसा मुलगा होता, 7-8 वर्षाचा. आणि मी त्याला विचारलं, तू शाळेमध्ये जातोस का? नाही जात. तुला जायचं आहे का, किंवा वाचायला लिहायला शिकायचं आहे का? हो, शिकायचं आहे. आणि मी म्हटलं, माझ्याकडे येशील का? त्यांनी म्हटलं जरूर. आणि मी अगदी जवळच राहत होते तेव्हा. आणि तो खरोखरच दुसऱ्या दिवशी आला आणि 5-6 मुलांना घेऊन.
आणि 2-3 दिवस माझ्याही घरी आम्ही हे बोलणी केली, काय गाणी म्हटली वगैरे. आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्याकडे येण्यापेक्षा मी त्यांच्याकडे जावं जास्त चांगलं आहे, म्हणून चौकशी केली. आणि ही सगळी मुलं दलित मुलं आणि ज्याला महारवाडा म्हणायचं तिथेच राहत होती मंगळवार पेठेमध्ये. आणि पण बसायचं कुठे? आणि अक्का शेख नावाची बाई होती, तिचा नवरा गुणानी आईस फॅक्टरीचे मॅनेजर होते. आणि तिने म्हटलं, तुम्ही आणि तुमची मैत्रीण वासंती दांडीकर होती, तुम्ही तुमच्यासाठी एक खाट मी देते आणि मुलं हे खाली बसू शकतात. आणि तसं कदाचित 2 महिने झालं. पण नंतर ज्यावेळेस पाऊस सुरू झाला, अडचण व्हायला लागली. म्हणजे फलटणमध्ये फारसं काही पाऊस नाही आहे, पण चिखल हे पुरत आहे. म्हणून खूप चौकशी केली. आणि आमच्याकडे अब्बा खर्डे नावाचा माणूस होता, त्यांनी मदत केली. आणि शेवटी एक म्युन्सिपॅलिटीची धर्मशाळा वापरायला दिली. आणि त्यांनी म्युन्सिपॅलिटीने साफसुद्धा केलं. अगदी सुरुवातीला इतकी घाण होती की बोलायची सोय नव्हती. म्हणजे भिकारी तिकडे येऊन राहत असे, कधीतरी मरत असत, अशी अशी कल्पना होती, अशी परिस्थिती होती तिथे. आणि शेवटी त्यांनी 3,000 रुपये खर्च करून ती शाळाला नव्हती, ती बिल्डिंग साधारण 12 ते 8 अशी एक खोली होती. आणि तिथे आम्ही सुरू केलं. आणि काही बरेच दिवस आम्ही तिथे हे करीत होतो. आणि शेवटी लक्षात आलं हे कायमचं हे आम्हाला करायचं आहे, म्हणून हे आता रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं होतं. म्हणून म्युन्सिपॅलिटीने रजिस्ट्रेशन, गव्हर्मेंट नॉट म्युन्सिपॅलिटी, स्टेट गव्हर्मेंट रजिस्ट्रेशनचं हे केलेलं आहे. आणि एक 84 साली शेवटी प्रगत शिक्षण संस्था, रजिस्टर्ड संस्था सुरू झाली. मधुरानं मगाशी जसं सांगितलं तसं या शाळेचा मी विद्यार्थी. अक्षरशः म्हणजे गल्लेबोळातनं फिरणारा आणि असा उन्हाळ म्हणून मी होतो. आणि जिल्हा परिषद शाळांमधून पळून यायचं. गोसावी वस्तीची शाळा होती, जिथून पळून यायचो. आई मारायची, परत बसवायची, परत आणायची. एक दिवशी मी आजारी पडलो आणि त्यावेळेस मंजूताई आमच्या एरियामध्ये दवाखाना चालवत होत्या. आणि त्यांची शाळा होती एक, चालवत होती स्कूल फॉर द मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन. घरच्यांनी सांगितलं हा मुलगा मतिमंद आहे आणि या मुलाला घेऊन मंजुताईंकडे आले आणि म्हटलं की हा तुमच्या मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये याला टाका. मंजुताईंनी जरा बघितलं आणि सांगितलं की हा मतिमंद नाही आहे, एक नव्यानं आम्ही शाळा सुरू केलेली आहे आणि तिथं तुम्ही त्याला हे करा. तर याच अनुषंगानं मी माझी स्टोरी सांगत सांगत मंजुताईंना एक प्रश्न विचारतो की आज संस्थेच्या म्हणजे सगळा जो हा प्रवास आहे त्याच्याबद्दल काय म्हणजे तुम्हाला वाटतं, कशा जोडल्या गेला? मेडिकल जसं मी प्रॅक्टिस जोडला कसा गेलोय मी सांगितलं, तसं तुम्ही कशा जोडल्या गेला हा सांगावं असं. पुष्कळदा लोक मला म्हणतात की तू डॉक्टर झालीस आणि वाया घालवलीस सीट. तर मी त्यांना सांगते की नाही, वाया नाही घालवली, कारण मी अशी अनेक मुलं आणली आहेत आणि 10 वर्ष प्रॅक्टिस केली ना मी. एनिवे, तर मी जोडली कशी गेले संस्थेशी. मी प्रॅक्टिसच करत होते त्यावेळेला आणि माझ्या मुलीनी नकार दिला शाळेत जायला. मी तिला बालवाडीत घातली आणि तिने घरी येऊन सांगितलं, आई मी शाळेत जाणार नाही. आणि आता काय करायचं, मी तर फुल टाईम प्रॅक्टिस करत होते, होम स्कूलिंग वगैरे काय शक्य नव्हतं मला. म्हणले ठीक आहे, राहील एक वर्ष घरी. असं म्हणजे खूप टेन्शन काही आलं नाही. हल्ली जसं लोकांना येतं की घाला एकदाचं शाळेत, केव्हा एकदा घालतोय, तसं काही नव्हतं. माझी आई माझ्या शेजारीच राहत होती आणि ती राहते अजूनही आणि शेती करते. त्याच्यामुळे हिचा सगळा जीव त्या शेतीमध्ये असायचा.
आणि तिच्या निमित्ताने मग मावशींनी तिला विचारलं की तू माझ्याकडे येशील का? तर तिने पहिला प्रश्न विचारला, मास्तरी नाही का? मग मावशी म्हणल्या, नाही मी असेन आणि आणखी कोणीतरी असेल, पण ते रागवणार नाहीत. मग ती तिथे मावशींच्या घरी जायला लागली आणि तिथून कमलानीमकर बालभवनची सुरुवात झाली. म्हणजे इन अ वे माझ्या मुलीमुळे मी तिथे जोडली गेले सुरुवातीला. त्याच्यानंतर मी प्रॅक्टिस सोडली, एक 10 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर, आणि मी शेळ्या सांभाळत होते. विशेषतः बोर शेळ्यांचा जो प्रकल्प चालला होता संशोधनाचा, त्याच्यामध्ये माझा सहभाग होता. तो असताना मला वाटतं शाळा आमची 5वी-6वी पर्यंत गेलेली होती, कमला निमकर बालभवन. आणि एक प्रकल्प करायला मला मावशींनी बोलावलं, कोरडा परिसर, ओला परिसर. आणि मला जरा पर्यावरणाबद्दल आकर्षण होतं. आणि माझे सर तिथे बसलेत डॉक्टर भरूच्या, त्यांनी ती बीजं आमच्या मनात रोवली होती एकीकडे सर्जरी शिकवत शिकवत. आणि त्याच्यामुळे मी गेले तिकडे आणि तो संबंध प्रकल्प वगैरे केला. खूप मजा आली. प्रॅक्टिस आपण करत असतो ना, तेव्हा आपल्यासमोर जी माणसं असतात ती कायम रडतोंडी असतात. म्हणजे वाईट नाही काही, त्यांना काहीतरी दुखत खूपत असतं म्हणूनच ते असे वाकडी तोंड करून येतात. पण शाळेमध्ये कायमच हसरे चेहरे असतात आणि कायम नवीन नवीन काहीतरी घडतच असतं. आणि त्याच्यामुळे मला आवडलं तिथे. आणि त्यावेळी भूगोलाला शिक्षक नव्हते असं मला आठवते, आणि मी म्हणलं मी भूगोल शिकवते. भूगोल मला शाळेत कधीही आवडलेला नव्हता, येतही नव्हता. पण 5वी-6वीला भूगोल शिकवायला काय असं लागतं, म्हणून मी ते आव्हान स्वीकारलं. मी जायला लागले, त्याच्यासाठी वाचायला लागले, आणि आज भूगोल माझा अत्यंत आवडीचा विषय झालेला आहे. तर त्यानिमित्ताने मी शिकवायला लागले. मग साधारणतः 96-97च्या सुमारास मावशींना, त्या दरवर्षी अमेरिकेला जायच्या, तिथे ACMच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवायच्या. मग ते ACMचे विद्यार्थी पुण्याला येऊन राहायचे. तर ते आधी काही त्यांना बॅकग्राऊंड मराठीची असावी म्हणून मावशी जायच्या. त्या वर्षी त्या जास्त महिने राहणार होत्या, म्हणून त्या मला म्हणले की तू ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे सगळं बघशील का? आणि मी होकार दिला, आणि मग तेव्हापासून मी प्रगत शिक्षण संस्थेमध्ये रुजू झाले. संस्थेचा हा लोगो आपल्याला जो इथे दिसतोय, कसा आला, कसा डिझाईन केला, काय मनात होतं? अगदी सुरुवातीला या लोगोचा अर्थ तुम्हाला हे समजते का? हे जे डबल हेलिक्स हे म्हणजे कशाबद्दल आहे? हे DNA ना, अर्थात याच्याबद्दल मला फारसं काही खोलात सांगता येत नाही. पण DNA सगळ्या जीवामध्ये, सजीवामध्ये आहेत, केवळ हे माणसंसुद्धा नाहीत. म्हणून एक प्रकारचं एकटेपणा, म्हणजे सगळे एकत्रच आहे असंही दाखवतं. आणि फसायदांमध्ये हे ज्ञानेश्वर म्हणतात, भूतान परस्परे परो मैत्र जीवाचे, लेट ऑल लिव्हिंग क्रिएचर्स बी फ्रेंड्स. आणि हे दोन्ही एकत्र येऊ शकतात एका संस्थेच्या चिन्हामध्ये, असं मला वाटलं. आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ही कसली शाळा असावी त्याच्याबद्दल वेगवेगळे लोक चर्चा आणि सूचना करीत होते, किंवा मला प्रश्न विचारले, तू ख्रिश्चन आहेस म्हणून ही ख्रिश्चन शाळा सुरू होणार आहे का? मला बिलकुल ख्रिश्चन आहे, बिलकुल हिंदूसुद्धा नाही, आणि कुठल्याही धर्माची नाही. पण एकदम निधर्मीय म्हणजे एथियस्टिक असं सुद्धा नाही, म्हणजे काहीतरी स्पिरिच्युअलिटी महत्त्वाचं आहे. काय सगळं जीव पवित्र आहे ही कल्पना असावी, असं मला वाटत होतं. म्हणून एकंदरीत ही कल्पना आर्टिस्टला हे दिली आणि त्याने हे एकत्र केलेलं आहे. पण याच्यानंतर हे पुरेसं नाही सांगण्यासाठी. एरिक एरिक्सन नावाचे एक अमेरिकन आणि जर्मन सोशल सायकॉलॉजिस्ट होते, आणि त्यांनी म्हटलं की सगळ्यात मोठं पाप म्हणजे एका मुलाचं मन मारणे, मनाला इजा हे करणे, म्युटिलेटिंग अ चाइल्ड्स स्पिरिट,
आणि हे आमच्या कामामध्ये ही फार महत्त्वाची कल्पना होती. म्हणजे आपण जे हे पाहिलं या पुस्तकामध्ये जे आता निघालेलं आहे, याच्यामध्ये सुमित नावाचा मुलगा, त्याची एक कथा आहे. सुमित जी मुलं पहिल्यांदा माझ्याकडे आली होती त्यांच्यातली तो एक होता. आणि तिसरीमध्ये असताना आम्ही त्याला आपल्या शाळेमध्ये घातलं आणि नंतर हे 3 नंबर शाळेमध्ये घातलं. आणि रामजत्रेच्या वेळेस तो बाजारामध्ये फिरत होता आणि पोलिसांनी त्याला अटक केली. कशासाठी? तो चोरी करणार होता, केली नाही, करणार होता. असं त्याच्यासाठी त्याला अटक केली, साताऱ्याला पाठवलं. आणि अजून काही कोर्टामध्ये व्यवस्थित गेलेलं नव्हतं, म्हणून जो नाही इथे ना तिथे असंच होतं. मी तिकडे गेले आणि मॅनेजरला हे डायरेक्टरला सांगितलं, तुम्ही माझ्याकडे द्या आणि ज्यावेळेस त्याची केस येते कोर्टामध्ये मी तुम्हाला उपलून देते. आणि त्या माणसाने म्हटलं की आमच्याकडे शाळा आहे, तो इथे जाऊ शकतो. मी बाहेर जाऊन विचारलं, त्यांनी म्हटलं तसं काही नाही आहे. जोपर्यंत मी ऑफिशियली गिल्टी ठरलेले आहे तोपर्यंत मी त्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून शेवटी मी परत भांडण केलं आणि तो मुलगा माझ्याबरोबर आला परत. पण ती शाळा मास्टर त्याला हे घ्यायला तयार नव्हता. त्याने म्हटलं की एका खराब आंब्याने सगळे आंबे खराब होतात, म्हणून त्यांनी नाकारलं. शेवटी दुसऱ्या शाळेमध्ये घातलं, पण काही दिवसानंतर तो आजारी पडला, बाहेर पडला आणि संपूर्ण शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडला आणि ॲक्च्युली लवकर वाढला सुद्धा. सो व्हॉट हॅपन्ड त्यावेळेस काय झालं होतं, म्हणजे या मुलाचं मन मारलं गेलं. आणि इतकं मोठं पाप व्हायला नाही पाहिजे. म्हणून या शाळेचं एक महत्त्वाचं ध्येय आहे की जी वंचित मुलं आहेत त्यांचा विचार करून त्यांचा विकास व्हायलाच पाहिजे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन यायला पाहिजे. धन्यवाद. मॅक्सॅंजने जसं सांगितलं तसंच की हे आमचं ब्रीदवाक्य आणि याला आम्ही पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मला एक विचारायचं होतं मॅक्सॅंजनच की 1987ला कमलानेमकर बालभवन सुरू झाली आणि कमलानेमकर बालभवन हे तुम्ही कायम म्हणता की वाळवंटातलं एक मरोद्यान होऊ नये. तर हा काय विचार होता आणि यासाठी तुम्ही काय डोक्यात तुमच्या विचार येत होते? याचं उत्तर पहिल्यांदा माझा स्वतःचा इतिहास. मी अमेरिकेमध्ये जन्मले आणि एक फर्स्ट अँड सेकंड जनरेशन इमिग्रंट्स. माझे वडील नॉर्वेहून आले, माझे आईचे आई वडील फिनलंडहून आले होते. वडील स्वतः हे धक्क्यावर कामगार होते. आणि ज्या शाळेमध्ये मी गेले ती शाळा सरकारी शाळा आणि सगळी मुलं गरीब असो, श्रीमंत असो, वंचित असो किंवा हे वंचित ॲक्च्युली तिथे इतके नव्हतेच, पण सर्व तऱ्हेची मुलं तिथे एकत्र शिकत होते. आणि ही उत्तम परिस्थिती असं मला वाटत होतं. पण अर्थात फलटणसारख्या ठिकाणी असं सांगणे चुकीचं होतं, कारण मगाशी सुमितचं हे इतिहास मी सांगितलं थोडक्यात. म्हणून तिथे नुसतं सगळेजण सरकारी शाळेमध्ये जाणं शक्य नाही, पण निदान एक खाजगी शाळा जर आपण सुरू केली आणि त्या शाळेच्या मार्गातून सरकारी शाळा त्यांची सुधारणा केली तर हे फार बरं होईल. म्हणून हे आमचं हे शाळेचं हे मुख्य हे उद्दिष्ट ठरलं होतं. मला दुसरा प्रश्न मंजुताईंना विचारायचा आहे की माझ्याकडं मेनली काम हे
एज्युकेशनल आउटरीचचं काम आहे की काम बाहेर पोचवणं. तर हे काम चॅलेंजिंग आहे. अनेक आव्हानं येतात, त्या आव्हानामधनं आम्ही पुढं जातो. पण ह्याच्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. तर मी त्यांना हेच विचारायचं आहे की ही ऊर्जा कुठून मिळते? मी प्रगत शिक्षण संस्थेमध्ये आले काम करायला, त्यावेळेला हे मला माहितीच होतं, की संस्थेची ही भूमिका आहे, की आपल्याला जे काही चांगलं मिळेल, ते कुठल्याही मार्गाने असो, आपण प्रयोग करून असो, कुठे वाचलेलं असो, कुठे पाहिलेलं असो, तर ते अनेकांपर्यंत पोचवायचं. आणि त्याच्यामुळे ही भूमिका संस्थेची होतीच. शिवाय माझा स्वतःचा स्वभाव असा आहे, की काहीही चांगलं मी वाचलं, पाहिलं, अगदी चांगली व्यक्ती भेटली, तरी तिने इतरांना भेटावं, असं मला खूप वाटतं. आणि त्याच्यामुळे माझ्या स्वभावाला साजेसं असं संस्थेचं धोरण असल्यामुळे ते पुढे चालू ठेवायला मला फारशी काही त्रास नाही पडला. मी ज्यावेळेला आले संस्थेमध्ये त्यावेळेला 3 गोष्टी चालू होत्या. एक म्हणजे विज्ञान जत्रा, दुसरं होतं ते स्लाईड लायब्ररी होती, मोबाईल स्लाईड लायब्ररी आणि तिसरं होतं ते वाचन लेखन सुधार प्रकल्प. असे 3 प्रकल्प ऑलरेडी नगरपालिकेच्या शाळांमध्ये आणि काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा चालत होते. नंतर खूप मोठाले प्रकल्प आम्हाला मिळत गेले. पण या प्रकल्पांच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या सारख्या गाठीभेटी घ्यायच्या, अनेक वेळा तिथे जायचं, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट सादर करायचे, माहिती गोळा करायची. हे सगळं खूप कामखाऊ म्हणजे वेळखाऊ काम होतं आणि त्याला वेळ लागायचा. पण सुदैवाने 2000 साली आमच्यामध्ये MSW झालेले सोमीनाथ घोरपडे सर ते जॉइन झाले शाळेला, संस्थेला आणि त्याच्यानंतर ही सगळी कामं सुरळीतपणे व्हायला लागली. कारण त्यांना माहीत होतं या सगळ्या लोकांच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं, काय द्यायचं आणि त्याच्यामुळे मग आम्ही आमचं लक्ष कामावरती केंद्रित करायला लागलो. म्हणजे शैक्षणिक कामावरती. हेही दुसरं काम होतं निश्चितच. त्याच्यानंतर आम्हाला छत्तीसगडमध्ये बोलावणं आलं, की आम्हाला बालवाडीचं काहीतरी करायचं आहे तिथे म्हणून. राजस्थानात बोलावणं आलं आणि इतरही ठिकाणी आलं. त्याच वेळेला आम्हाला एक मोठा प्रकल्प फलटण तालुक्यामध्ये 150 शाळांच्या बरोबर, जिल्हा परिषद शाळांच्या बरोबर काम करण्याचंही मिळालं. आणि त्यावेळेला सुदैवाने आमच्याच शाळेमध्ये तयार झालेली संस्थेची सगळी भूमिका माहीत असलेली अशी 2 मंडळी माझ्याबरोबर आली. एक म्हणजे प्रकाश आणि दुसरा म्हणजे वसीम. आणि त्यांना संस्थेची भूमिका, संस्थेचं काम, विचारधारा हे सगळं माहीत असल्यामुळे, विद्यार्थीच असल्यामुळे त्यांनी अत्यंत निगुतीने ती तिन्ही कामं पुढे नेली आणि त्याच्यामुळे सगळं चालत होतं. या सगळ्यामध्ये आणखीन एक मोठी ऊर्जा लागते ती म्हणजे पैशाची. ती खूपच मोठी ऊर्जा असते हे सगळ्यांना माहिती आहे. टाटा ट्रस्टने आम्हाला खूप साथ दिली वेगवेगळ्या प्रकारे. त्याबरोबरच HD पारेख फाउंडेशन, विप्रो फाउंडेशन अशा लोकांनी पण आम्हाला ही साथ दिली आणि आम्हाला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला त्यांनी मदत केली. या व्यतिरिक्त अनेक लोकांनी वैयक्तिकरित्या सुद्धा आम्हाला संस्थेला असे बरेच पैसे देऊ केले. मगाशीच आत्ता प्रेमा केसकर यांचा एक सत्कार झाला आणि त्यांच्या फॅमिलीकडनं सुद्धा आम्हाला असंच एक मोठासा अमाउंट संस्थेला मिळालेला आहे. तर जोपर्यंत ही आर्थिक ऊर्जा पण मिळत राहते, आम्हाला माणसं मिळत राहतात, पण माणसं जमा करायला लागतात आणि त्यांना घडवावं लागतं काही प्रमाणात. कारण आमची सगळी संस्थेची मावशींनी सांगितलं ती बॅकग्राऊंडही खूप वेगळीच आहे आणि काम ज्या विचारधारेने चालतं त्या विचारधारेने चालणारी माणसं अशी जरा शोधावी लागतात. अगदीच, अगदीच. आपलं काम जवळ-जवळ महाराष्ट्रामध्ये सगळं प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि जवळ-जवळ 7 राज्यांमध्ये आपण चांगलं प्रभावी काम ह्या देशातलं केलं आहे. धन्यवाद. मला एक फक्त सांगायचं आहे, इथे गणबावले सर आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यात आधी आम्हाला मदत केली. म्हणजे मावशी ज्यावेळेला एकट्या नगरपालिकेच्या शाळांबरोबर झटत होत्या, झुंजत होत्या अक्षरशः, त्यावेळेला गणबावले सर हे गटशिक्षण अधिकारी म्हणून आले
आणि त्या सुमारास जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर त्यांनी आधी घाबरत घाबरत आम्हाला 20च शाळा दिल्या की बघू कसं काय काम होतंय ते. आणि मग त्यानंतर त्यांनी इतका सपोर्ट केला. एव्हरीडे इंग्लिशच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड सपोर्ट केला आणि ते जिल्हा परिषदेच्या शाळांमधनं चांगले चांगले शिक्षक उचलून आणायचे आणि ह्यांना तुम्ही ट्रेन करा असं सांगायचं. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटेल सर, आज रिटायर झालेली माणसं सुद्धा येऊन आम्ही एव्हरीडे इंग्लिशच्या कार्यक्रमामध्ये काय मजा केली होती आणि आम्ही मुलांना काय काय शिकवलं म्हणून सांगत असतात. आणि आपल्या कार्यक्रमांमधले पाटणला बदली होऊन गेलेले झेडपीचे शिक्षक अजूनही व्हॉट्सॲपवरती आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं असं म्हणून काय काय पाठवत असतात. त्याच्यामुळे एक तुमचा पाठिंबा होता. म्हणजे आम्ही आपलं नुसतं जाऊन तिथे काहीतरी करतोय असं नाही, तर गटशिक्षण अधिकारी स्वतः पाठिंबा देत आहेत. ही परिस्थिती होती असं मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. मॅक्सिनाजी, शिक्षणातून समाज परिवर्तन आपण म्हणतो की समाज परिवर्तनासाठी शिक्षण असा आपला एक विचार असतो. तुम्ही हा जेव्हा विचार केला आणि हे सगळं काम करत गेला, त्याच्यामध्ये आव्हानं काय होती असं वाटतं? मोठी सगळ्यात जास्त आव्हानं? मला वाटतं की मगाशी जी गोष्ट सांगितली होती ती सुमितबद्दल, जो मुलगा चोरी करणार होता म्हणून अटक केली, ती गोष्ट हे खूपच बोलकी आहे. कारण मूलतः कॅस्टिस्ट म्हणजे जातीवाद इतकं हे रुजलेलं आहे या समाजामध्ये की ते सहज निघत नाही. म्हणजे सारखं त्याच्या विरुद्ध हे करणे ही फार मोठी गोष्ट आहे. नंतर मी श्याम ऐवले याच्याबद्दलही बोलणार आहे, म्हणून मी जास्त हे बोलत नाही आता. पण तो सुद्धा अगदी गरिबीतून वर गेला, पण दलित असल्यामुळे त्याच्यावर खोटा आरोप ठेवला गेला खुनासाठी. आणि तो कायमच कदाचित बाहेर पडला असता, पण शेवटी निर्दोष ठरला. आणि आज तो ॲडव्होकेट झालेले आहे. पण या गोष्टी सतत होत असतात आणि जातीवाद आणि एकूण वरिष्ठ लोकांचे अहंकार, फक्त आम्हीच योग्य आहोत शिकवायला, ते बाकीचे लोक त्यांनाही नीट बोलता येत नाही, काय करता येत नाही, हे कसे शिक्षक होणार आहेत. ही प्रवृत्ती त्याच्या विरुद्ध हे लढणे हे आमचं कामच होतं. मला पुढचा प्रश्न मंजुताईंना विचारायचा आहे की शिक्षण संस्थेमध्ये आपण अनेक वर्ष काम करतोय. कुठल्या अशा गोष्टी रुजल्या असं तुम्हाला वाटतं, किंवा कुठले प्रयोग तुम्हाला आठवतात की जे आपले रुजलेले आहेत आणि पुढे गेलेले आहेत? कशात रुजले? म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये आपलं अच्छा. कमलानेमकर बालभवन हे सिस्टीममध्ये. प्रयोगशील शाळा आम्ही म्हणतो, पण त्याच्यातलं जे काम आहे ते शिक्षण यंत्रणेमध्ये गेलं पाहिजे. तर ते कुठले आपले प्रयोग आजपर्यंत केलेले यशस्वी वाटत आहेत अशा प्रयोगाबद्दल? म्हणजे एकाबद्दल तर तुम्ही सांगितलंच की आपल्या प्रकल्पांमधले शिक्षक अजूनही त्याच्यामध्ये आहेत किंवा ते काम पुढे नेत आहेत. इतर आणखी कुठल्या गोष्टी आहेत ज्या संस्थेने केल्या तर तुम्हाला वाटतं की त्या रुजल्या? ते मला वाटतं कनबावले सरांनाच बोलवायला पाहिजे इथे, ते छान सांगू शकतील. खरं हे अवघड आहे, कारण शासनाबरोबर आपल्याला 2-3 वर्षापेक्षा जास्त काम करायला मिळत नाही फॉर व्हेरियस रिझन्स. आणि 2-3 वर्षामध्ये खूप मोठा बदल असा होऊ नाही शकत. म्हणजे त्याला खूप सातत्यपूर्ण काम लागतं. म्हणजे अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आमचा बालवाडीचा कार्यक्रम जो आहे
तो डॉक्टर निलिमा गोखले समोरच बसले आहेत. त्यांनी तो कार्यक्रम हातात घेऊन आमच्या बालवाडीमध्ये बदल घडवून आणला आणि त्यांच्यासारखे पॉवरफुल माणसं आम्हाला शिकवायला असूनही आम्हाला जवळजवळ 10 वर्ष लागली आत्ता या परिस्थितीला आम्ही जिथे आहोत तिथे, की जिथे आमचे शिक्षक बिनधास्तपणे कोणाच्याही समोर जायला, बोलायला घाबरत नाहीत. तर त्याला वेळ लागतो. त्याच्यामुळे खूप काही गोष्टी रुजल्यात असं मला म्हणता येणार नाही. पण काही गोष्टी नक्की रुजल्यात ह्याची खात्री आहे. त्यातली एक गोष्ट आहे की आमची वाचन-लेखन सुधार पद्धती. म्हणजे वाचन-लेखन पद्धती की जी प्रगत वाचन पद्धती म्हणून आम्ही म्हणतो तिला. आणि अक्षरगट करायचे आहेत आणि मुलांच्या भावनिक म्हणजे भावनेला जवळचे असणारे जे शब्द आहेत ते म्हणजे मी, माझा, मामा, मामी. बाबांच्या पेक्षा सुद्धा मामा आणि मामी हे जवळचे असायचे कारण ती आजोळची माणसं आहेत. आणि आई. तर असे 4-5 शब्द घेऊन पहिला धडा तयार केला होता. आणि त्या अशा प्रकारे त्याची सगळी रचना होती की पहिल्या धड्यामध्ये 3 अक्षरं आणि 2 स्वरचिन्ह शिकून ती मुलं अर्थपूर्ण शब्द आणि वाक्य वाचू शकत होती. त्याच्यामुळे पूर्वी जे बाराखडी ची पद्धत की आधी सगळी वर्णमाला पाठ करायची आणि मग कक्का किक्की कुक्कू असं सगळं पाठ करायचं, ते होईस्तवर पेशन्स जायचाच ना म्हणजे माणसांचा. आणि विशेषतः ज्यावेळेला 2000 साली खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शिक्षा अभियान सुरू झालं आणि सगळी मुलं शाळेमध्ये यायला लागली, त्यावेळेला हा प्रॉब्लेम अधिकच जाणवत होता आणि ते शिक्षकांच्या लक्षात आलं. ते कधी-कधी अक्षरं बदलायचे, म्हणजे आमचे अक्षरगट होते ते कधी-कधी बदलायचे त्यांच्या काही कारणासाठी. पण मुळात जी पद्धत आहे ती त्यांनी कायम ठेवली होती आणि ती पद्धत मला अनेक ठिकाणी आजही आम्ही गेलो तर ती वापरताना दिसतात मुलं, शिक्षक रादर. ते मगाशी म्हटले मी तसं की पाटणला बऱ्याच जणांची बदली झाली. आमच्या फलटण तालुक्यातल्या जवळजवळ 50% शिक्षकांची पाटणला बदली झाली. पण ती तिथे सुद्धा त्या पद्धतीने मुलांना शिकवतायत आणि तिथे त्यांना चांगले रिझल्ट्स मिळत आहेत असं दिसतं आहे. दुसरी एक गोष्ट रुजली असं मला वाटतं ते म्हणजे की आमच्या नर्चरिंग अर्ली लिटरसी इन प्रायमरी स्कूल्स ऑफ फलटण ब्लॉक नावाचा एक प्रकल्प होता. 4 वर्ष होता तो. 3 वर्ष प्रॉपर होता आणि मग नंतर एक्सटेन्शन मिळून 6-8 महिने गेला. त्यावेळेला 150 गावांमध्ये गाव ग्रंथालय उभी केली होती. आणि त्या गाव ग्रंथालयांमध्ये जी एक वाचन संस्कृती रुजली, इथे मी रुजली हा शब्द वापरेन कारण मुलांच्या हातात पुस्तकं आल्यावर जे काही झालं ते शिक्षक आम्हाला म्हणायला लागल्यावर आम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज शिकवा की. आधी सुरुवातीला ते म्हणले नाही काही गरज नाही. पण त्यांच्या लक्षात आलं की मुलं जास्त चांगलं लिहितायत आणि वाचतायत. त्याच्यामुळे शेवट आम्ही शिक्षकांच्यासाठी सुद्धा ग्रंथालयाचे काही वर्कशॉप्स घेतलेली होती. पण ती त्या गावांमध्ये रुजली. कोविडमध्ये तर त्या मुलांना खूप त्याचा उपयोग झाला. प्रत्येक गावाला पुस्तकं दिली गेली होती आणि कोविडमध्ये अनेक लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करायचे आणि म्हणायचे आम्हाला आणखी पुस्तकं घेऊन द्या. मग आम्ही कुठून अशी पुस्तकं त्यांना घेऊन दिलेली होती. तिसरी एक गोष्ट रुजली असं मला जरा वाटतं आहे ते म्हणजे की आमच्या बालशिक्षणाच्या पद्धती. ते अवघड आहे रुजायला. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आम्हालाच 10 वर्ष लागली. पण लातूर, तुळजापूर या भागामध्ये किंवा आता भारतभरामध्ये विप्रोच्या माध्यमातून आम्ही काही वर्कशॉप्स घेतो आहोत. राजस्थानमध्ये आणि तिथे काही गोष्टी कशा झाल्या, एक तर शिक्षकांचा आवाज कमी आला. शांतपणे बोलायला लागले शिक्षक. माझ्या मते ती एक मोठी गोष्ट आहे कारण शाळा चालू आहे हे कसं कळतं? रस्त्यावर शिक्षकाचा आवाज गेला पाहिजे ना, तर कळायला पाहिजे ना गावच्या लोकांना की शाळा सुरू आहे. तो खाली आला. छड्या दिसायच्या कायम बालवाडीमध्ये सुद्धा आणि प्राथमिकमध्ये सुद्धा. त्या छड्या सगळ्या नाहीशा झाल्या. या 2 मोठ्या गोष्टी घडल्या. त्याच्या व्यतिरिक्त बालवाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बालवाडीची मुलं आज पुस्तकं घेऊन बसतात. आज स्वलिपीमध्ये लिहितात. आता बाहेर तुम्हाला काही नमुने दिसतील मुलांनी स्वलिपीमध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि मुलांच्या कल्पना आणि विचारांना लिखित स्वरूपात त्यांना ते तुमच्यासमोर मांडता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मुलं सगळं असं घडघड बोलू नाही शकत. पण त्या लिहिण्यानी, त्या चित्र काढण्यानी त्यांच्या विचारांना, कल्पनांना
हे मिळतं, वळण मिळतं, थोडा वेळ मिळतो आणि मग ते सांगू शकतात. तर कोण ग अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या आणि मग तिथे त्या यानामधून अंतराळात गेल्या आणि मग तिथे त्या स्पेस ह्याच्यामध्ये गेल्या आणि पण तिथनं त्यांना परत येता येईना म्हणून मग त्या तिथून सारख्या आपल्याला व्हिडिओज पाठवत होत्या आणि त्यांचे केस कसंही झालं तरी उभेच राहायचे आणि ते विंचरले तरी उभेच राहायचे आणि त्यांच्यासाठी बाहेरनं खाऊ पाठवत होते, पण ते थेंब आणि कण असे सगळे उडत होते आणि त्या अशा थेंब उडवायच्या आणि करून तो थेंब गिळायच्या. इथपर्यंत मुलांनी तो विचार केलेला आहे. आणि तसंच ग्रहण झालं होतं तेव्हा ग्रहणाचं त्यांना व्हिडिओज वगैरे दाखवले होते. घोरपडे सरांनी त्यांना एक डेमो करून दाखवला होता आणि छान लिहिलेलं आहे त्यांनी की एका रेषेत पृथ्वी, सूर्य आणि चंद्र असतात. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडतो, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि म्हणून आपल्याला चंद्र दिसत नाही. ह्याच्यापेक्षा आणखीन तुम्हाला क्लिअर काय पाहिजे? तेव्हा हे जे मुलांच्यामध्ये रुजलेलं आहे ते आम्ही या बऱ्याचशा अंगणवाड्यांच्या मध्ये रुजवलेलं आहे. आणि तिथे काही वेळ अमावस्या नावाचं एका मुलीचं मला माहित नाही लावलंय का नाही ते, लातूरमध्ये एक सण असतो त्यांचा वेळ अमावस्या आणि हिंदू मुस्लिम दोघंही साजरा करतात. तो आणखीन ती मुस्लिम मुलगी आहे शिफा नावाची. आणखीन तिने तो कसं जातो आम्ही मग एक कशी खोप बनवतो, त्याच्यामध्ये देव बसवतो, त्याची पूजा करतो, खीर नेलेली असते मग ती खातो आम्ही वगैरे वगैरे असं लिहिलेलं आहे. आपल्याला काही वाचता येत नाही, तिने ते सगळं सांगितलं आणि हे लातूरमधनं आल्यानंतर खूप आनंद झाला आणि मला वाटतं की तिथे हे स्वलिपी बऱ्यापैकी रुजलेली आहे. मंजुताईंच्या सगळ्या बोलण्याचा एक जर सांगायचं म्हटलं तर प्रकल्प ठराविक वेळेसाठी असतो, काळासाठी असतो, पण प्रकल्प संपून आम्ही बाहेर पडल्यानंतर 3 वर्ष ते काम चाललं हे व्हॉट्सअप गटातनं आम्हाला दिसतं, पर्सनल व्हिडिओमधनं आम्हाला मिळतं, फोनवरनं मिळतं. हे आम्ही सगळंच अनुभवत आहोत. तोच आमचा मोठा सन्मान आहे. धन्यवाद. मॅक्सिनाजी, आज प्रगत शिक्षण संस्था जिथं उभी आहे त्या सगळ्या प्रवासामध्ये मैलाचे दगड काय होते असं सांगता येईल आणि कुठल्या व्यक्ती, संस्था त्यांचं खूप जास्त योगदान त्याच्यामध्ये होतं असं थोडंसं ऐकायला आवडेल. ॲक्च्युली महिलांचे दगड वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो, पण नुसतं व्यक्ती जर आपण बघितलं, इथे बघितलं सुरुवातीला नंदिनी त्याचे बसलेले आहेत, नंदिनी नेमकर, पण त्याच्या आधीसुद्धा त्यांची आजी इरावती कर्वे तिथपासून म्हणजे माझं स्वतःचं बरंच प्रवास सुरू झालं आणि त्याच्याने कमला नेमकर आणि प्रगत शिक्षण संस्थेचा विकास. कारण इरावती कर्व्यांनी खूपच मदत केली आणि त्यांची मुलगी जाई नेमकर तिने मलाही खूप मदत केली. मराठीचं हे अभ्यास इतर लोकांना हे म्हणजे कसं हे पुढचं करायचं. सो स्टार्टिंग विथ इरावती कर्वे, जाई नेमकर, बनवई हाडी नेमकर आणि इकडे नुसतं बघितलं तर हे डॉक्टर शिरीष खवडी. डॉक्टर खवडीचे वडील अमेरिकेमध्ये होते, डॉक्टर नरेश खवडी. त्यांनी मला मराठी शिकवलं आणि हे शिरीष आणि त्याची बहीण शुभा अगदी लहान होत्या आणि ती सगळी फिलाडेल्फियामध्ये राहत असेल. दर शनिवारी रविवारी तिकडे जाऊन मी राहायचे आणि अगदी त्यांच्या भाषेमध्ये अगदी इमर्स झालेली होते. आणि ही मुलं सकाळच्या हे वेळेस बसची वाट पाहत होते आणि बस आली मराठीमध्ये बोलत होते. काही वेळानंतर सगळी अमेरिकन मुलंसुद्धा बस आली. पण तेव्हापासून त्या
खवडी फॅमिलीचं आम्हाला खूपच आधार दिला आणि मराठीमध्ये आणलं. पुष्कळ अंशी त्यांच्यामुळे. व त्याच्यानंतर छंद आहे का ते दी कर्वे फॅमिलीबद्दल मगाशी सांगितलं होतं, पण कर्वे फॅमिलीने ही खूपच मदत केली या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मला स्वतः आणि नंतर ते प्रगत शिक्षण संस्थेला. आणि डॉक्टर चंदन नेमकर NARIमध्ये डॉक्टर हे आनंद कर्वे हे पूर्वी त्याचे संचालक होते. त्यांनी फलटणला एक वेगळं स्वरूप दिलं. म्हणजे छोटंसं गाव जरी असलं तरी आंतरराष्ट्रीय संशोधन चालूच होतं. आणि ही दृष्टिकोन प्रगत शिक्षण संस्थेला सुद्धा मिळाले आणि काही अनेक कल्पना, काही कामाची ऑपॉर्च्युनिटीसुद्धा हे दिले होते. बट हे कर्वे फॅमिली वेगवेगळ्या धर्तीवर हे मदत केली. मग इथे आपली सुनीता कुलकर्णी ग्रॅनी क्लाउडमध्ये होती. ग्रॅनी क्लाउड म्हणजे काय, इंग्लिश कॉन्व्हर्सेशन शिकवण्यासाठी आणि विशेषतः त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि काय झालं, अमेरिकन जास्त करून इंग्लंडमध्ये काही निवृत्त झालेल्या बायका होत्या म्हणून ग्रॅनीज म्हणायचं. त्यांचं कम्प्युटरवरून एकाच्या फलटणच्या आमच्या शाळेच्या मुलांची चर्चा चालली होती. एक तर आम्ही ते बघण्यासाठी तिकडे गेले. आतमध्ये गेल्यानंतर ते इंग्लंडमधनं एक आवाज आला, हॅलो आर यू मॅक्सिन बाय. म्हणजे एक अत्यंत छान आव्हान आणि अनुभव मिळाला होता ते ग्रॅनी क्लाउडमध्ये. आणि टेक्नॉलॉजी खरोखरच नुसतं पाठांतरासाठी न वापरता ॲक्च्युअल कॉन्व्हर्सेशनसाठी वापरता येतं. ही अत्यंत छान होतं. मग तिच्या शेजारी बसलेले संजीवनी कुलकर्णी आणि संजीवनीचं हे पालक नीती ही मासिक वर्षानुवर्ष म्हणजे किती वर्ष काही थोडी माणसं हे चालवू शकतात आपण हे कधी बघतो. पण खूपच देवणघेवण त्याच्यामुळे सुरू झालं. एक वर्ष आय थिंक 96मध्ये किंवा तरी एक खास प्रगत शिक्षण संस्थेबद्दल एक खास अंक निघालेले होतं. आणि आम्हाला सुद्धा हे आव्हान होतं की तुम्ही जे करीत आहात ते कशासाठी आणि का, अँड त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सगळे पहिल्यांदाच लिहून दिलं त्याच्यामध्ये. म्हणून त्यांना देन संजूच्या शेजारी नीलिमा हे गोखले. नीलिमानी आमच्या बालवाडीचा संपूर्ण विचार बदलून टाकला. कारण कॉग्नेटिव्ह सायकॉलॉजीसुद्धा इकडे लागू आहे असं हे आम्हाला हे दाखवून दिलं. आणि अगदी परवा मी तिकडे गेले आपली शाळेचे बालवाडी आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की ज्या तऱ्हेने ही मुलं बोलली, वागली, वाचन करीत होते, अभ्यास करीत होते, प्रयोग करीत होते. मला वाटलं की कुठलंही हायफाय शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. आणि हा जो बदल झाला परिवर्तन निलिमा आणि त्यांच्याबरोबर समीरा जिच्यासाठी कमला नेमकं बालभवन सुरू झाली, ती आता हे बालवाडीचं हे प्रमुख आहे त्याचे. पण ते
अत्यंत अभिमान वाटतं की त्याच्याबद्दल. पाठीमागे हे- अम, इकडे जैन साईची ची नाच what is तुझं नाव नायना 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 आणि तिची बहीण होती. पण नायनाची आजी जैन साई तिने एव्हरीडे इंग्लिशची पुस्तकं लिहिली आणि आम्ही ती बाहेर काढण्याचाही प्रयत्न मदत केली. पण मुळातच तिची कल्पना होती आणि ते किती प्रभावी झाले मग अशी मंजूच्या याच्याने हे ऐकलं. आणि नायनाबरोबर हे जीव निमकर ही निलेश निमकरची मुलगी. आणि नंतर नायना ही जीव आमच्याकडे म्हणजे आमच्या शाळेमध्ये शिकायला सुद्धा होती काही वर्ष. ते सुद्धा त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. कारण निलेश निमकर हे ग्राम मंडळाचं प्रमुख संबंध होता आणि त्यांनी क्वेस्ट नावाची जी संस्था सुरू केली ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर जरा मागास भागांमध्ये हे काम करतात आणि विशेषतः भाषेमध्ये. त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो. एरेश्वरूच्याचे उल्लेख मगाशी केलेले होते. पण पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा मी म्हटलं हे मी परवा विचारलं मधुराला एरेश्वरूच्याला हे अमुकाचं नाव हे माहीत असेल का. कारण ते डॉक्टर आहे. तिने म्हटलं नाही पर्यावरण शास्त्र पण ॲक्च्युली दोन्हीमध्ये मुख्यतः हे ट्रेन झालेले होते मेडिसिनमध्ये. पण पर्यावरण लांडग्याच्याबद्दल सुद्धा विशेष मला वाटतं ना. आणि वसीमनी खूपच त्याच्याबद्दल सहभाग घेतला आणि एक सुंदर हे चित्र त्याने आणि आणखीन एक शिक्षिकेने हे खत्र हे केलं अबाउट धनगरांची जात आणि त्यांचे व्यवसाय कसे निर्माण झाले. अँड हे सगळं इतकं जवळून घेतलं धनगरांचं वय आयुष्य. आणि बरूच्यासारखे माणसाने आपण इकडे सुद्धा मग खूप बघून हे करू शकतो. मग अशी मंजूने कनबावले सरांच्याबद्दल सुद्धा बोलली. पण अनेक लोकांनी आणि एक कीर्ती जयराम इन राजस्थान द अर्ली लिटरसी प्रोजेक्ट तिने बरंच देवाणघेवाण केलं. आमच्या शाळेमध्ये जाऊन बघितलं. आमची काही मुलं तिकडे जाऊन बघितली. अशी अनेक लोकांनी हे योगदान दिलं. दोघींनाही शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की संस्थेच्या यापुढील प्रवास कसा असावा असं तुम्हाला वाटतं. पहिल्यांदा मंजुताईंना विचारतो मी. त्या प्रश्नाला जायच्या आधी मला एक माझा अभिमान असं नाही म्हणता येणार पण असा एक क्षण जरा तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. आमची बालवाडी बघायला एकदा दुसऱ्या एका शाळेचे शिक्षक आले होते. एक मुख्याध्यापिका होत्या त्यांच्याबरोबर. बालवाडी वगैरे बघून झाल्यावर नंतर साधारणतः शिक्षकांच्या बरोबर चर्चा होते आणि चर्चेला आम्ही बसलो आणि एकदम ह्या बाईंच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. तर आम्ही घाबरलो. म्हटलं काही तुम्हाला त्रास होतोय का, डॉक्टरांच्याकडे जायचं आहे का वगैरे. त्यांनी डोळे पुसले. त्या म्हणल्या नाही हो, गेली 30 वर्ष मी बालवाडीत काम करते. मुलं हे असं काहीतरी घेऊन आली की मी त्यांना म्हणायचे की हे काय गिरगुटलंय. मी किती मुलांची मनं मोडली असतील हो. असं म्हणून त्या बाईंच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं अक्षरशः.
त्याच्यामुळे मगाचपासून आपण जे काही बोलतो आहोत, तर जिथे माणसं संवेदनशील आहेत, तिथे हे नक्कीच रुजणार आहे असं मला वाटतं. आता पुढल्या प्रवासाबद्दल बोलायचं म्हटलं तर मी कुणाच्याच खांद्यावर कसलंच ओझं देऊ इच्छित नाही. पुढे मुलं कसली येणार आहेत, पालक कसले असणार आहेत, AI नामकची गोष्ट काहीतरी आलेली असेल, ते सावंत सर हाणतीलच मला, एवढं शिकवलं तरी तुला काही कळलंच नाही का म्हणून. मग शासनाचं काय होणार आहे किंवा काय शाळेमध्ये येणार आहे हे काहीही माहीत नसताना पुढे काय करू हे मी काही सांगू शकत नाही, कारण मी ॲक्टिवली संस्थेच्या ह्याच्यामध्ये सहभाग आता माझा घेणार नाही आहे. फक्त पुढची पिढी तयार झालेली आहे, संस्थेची विचारधारा त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे ते लोक जमेल तसं आपली विचारधारा न सोडता चांगलंच काहीतरी करत राहतील याची मला खात्री आहे. मॅक्साजी, तुम्हाला काही थोडक्यात असं सांगायचं आहे का की पुढची संस्थेची वाटचाल काय राहील? मी आता हे रिटायर्ड झालेले आहे आणि मंजुनी म्हटल्याप्रमाणे तुमच्यासारख्या लोकांच्यावर हे आहे. पण एक मोठा प्रश्न माझ्या मनाला आहे की काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल ऐकले आणि तेव्हापासून सुद्धा ओळखलं की ही अत्यंत धोकादायक विषय आणि याच्याशी ठेवून हे करणे मोठे हे आव्हान आहे. कारण निश्चितपणे काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात, पण याच्याबरोबर त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतं. एक अगदी परवा याच्या पेपरमध्ये एक गोष्ट ऐकली की मुलांच्या मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स, म्हणजे ज्या मुलांना कदाचित सुसाईड करतील अशा मुलांच्यासाठी ट्रीटमेंट काय करता येईल. आणि काय लोक काय करतात, एक बॉट देतात, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्ही खरं नसलेली माणूस ते बोलतात त्याच्याशी, तुझं काय प्रॉब्लेम आहे, त्याच्याबद्दल तू काय विचार करतेस, काय करणार आहे, ते कोणाशी बोललीस का, हे मशीन बोलते. आणि ज्या मुलांना, ज्या लोकांना माणसाची गरज हवी आहे ते मशीनशी आपण देऊ शकतो. मशीन हे त्यांचा उपचार करू शकतो. ही इतकी भयानक गोष्ट आहे. किंवा इतर गोष्टींमध्ये सुद्धा अगदी इवन दैनंदिन गोष्टीच्या बद्दल काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या खाली आहे. पण आपले ऑटो करेक्ट फोनवर, माझं नाव आहे बर्न्ट सेन, नॉट बर्नस्टाईन. मी लिहिते मॅक्सिन बर्नसेन. ऑटो करेक्ट केलं बर्नस्टीन. माझं हे सगळं एथनॉग्राफी बदललेली आहे. सेंट्रल बँकेमध्ये रीटा देवी नावाची बाई आहे, अत्यंत छान आहे. आणि एकदा मी रीटा देवी लिहिले, रीटा डेव्हल. म्हणजे या क्षुल्लक गोष्टींच्या बद्दल जर चुका असतील तर मोठ्या प्रमाणावर मशीननी आपले ध्येय जर ठरवलं तर आपण काय करणार आहोत. आपण
आता भाषेची दारिद्र्य सुद्धा सुरू होत झालेली असं म्हणतोय, आणखी होणार आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी, एम्पथी, सहानुभूती राहणार आहे का? म्हणून आपण काय करणार याच्याबद्दल बिलकुल आपण GTP वापरणार नाही, ट्रान्सलेशनचं हे वापरणार नाही, ते सांगू शकत नाही. त्याचा खूप उपयोग होतो. ते नाही असं नाही, पण त्याचं आव्हान कसं, त्याच्याशी तोंड कसं देणं, हे कदाचित सगळ्यात मोठा प्रश्न पुढच्या काही वर्षांमध्ये असेल. धन्यवाद. शेवटचा मी प्रश्न म्हटला, पण मधुरानं सुरुवात केली तसा की असा योग माझ्या आणि आमच्या कुणाच्या आयुष्यामध्ये येणार नाही. त्यामुळं ह्या तिघींची माफी मागून मी हा सत्राचा शेवट एका संस्थेचा जन्म कसा झाला या कवितेतून करायची परवानगी मागतो आणि मी कविता पुढं घेतो. कवितेचं नाव आहे स्वप्नवेडी. पाषाण होते विखुरलेले डोंगर राणी वणी, स्वप्नवेड्या विदुषीने आणले ते वेचुनी. आकार नव्हता, रूप नव्हते, दगड वेडे वाकडे, लोक हसले तुच्छतेने, खूळ कुठले काढले. स्वप्नवेडी शांत होती, दृष्टी तिची आगळी, दगडामध्ये प्रत्येक तिने मूर्ती होती पाहिली. साकार करणे मूर्ती तिच्या जीवनाचा ध्यास होता, प्रेम तिची शक्ती आणि विश्वास तिचा श्वास होता. स्पर्श तिचा लाभता, पार्थिवता संपून गेली, संस्कार लेणी लेवणी चैतन्यमूर्ती समोर आली. आज जन्माची कहाणी एक एक मूर्ती सांगते आहे, स्वप्नवेड्या विदुषीची जणू शब्दपूजा वानते आहे.